तर दलित समाजावर या मुद्द्याचा खूप मोठा प्रभाव पडला. आपण पाहिलं की खास करून महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये जर आपल्याला हा सगळा प्रचारातले मुद्दे जर पडताळून पाहायचे असेल हेमंत सर, तर आपल्याला असं दिसतं की नागपुरांमध्ये दलित चळवळ, आदिवासी चळवळ ही खूप मोठ्या प्रमाणात आहेत. पुरोगामी नेते तिथे मोठ्या प्रमाणात आहेत, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत, सातत्यानं तिथे चळवळी चालत राहतात. ईव्हीएमच्या विरोधामध्ये ज्यावेळी नागपुरात आंदोलन सुरू होतं आणि तितका आंदोलन मुंबईत सुद्धा झालं नसेल, ते विदर्भात नागपूरमध्ये ती चळवळ उभी राहिली. ईव्हीएमच्या विरोधामध्ये मोठा आवाज उभा राहिला. त्यावेळी सुद्धा याच मुद्द्याचा उल्लेख करण्यात आला होता आणि आताच्या प्रचारामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी दलित मतदान खूप मोठ्या प्रमाणात आहेत विदर्भामध्ये, साधारणतः महाराष्ट्रामध्ये 12% दलित आहेत 2011च्या जनगणनेनुसार आणि विदर्भामध्ये 26% दलित आहे असं समजलं जातं आणि त्याचमुळे मायावतीच्या बसपाला मोठ्या प्रमाणात मतं पूर्वी मिळायची, आता नाही. तर त्या ठिकाणी हा खूप मुद्दा मोठ्या प्रमाणात होता. आता राष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये जे काही अभ्यासपूर्ण लेख आले त्यातही सुद्धा काही गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत की यूपी आणि बिहारमध्ये आरक्षण आणि संविधान हा अत्यंत महत्वाचा मुद्दा प्रचारात राहिलेला आहे. बरं, 400 पार चा जो काही नारा देण्यात आला होता, त्या नाऱ्याला सुद्धा, त्या घोषणेला सुद्धा संविधान आणि आरक्षणाच्या मुद्द्याला जोडूनच राहुल गांधी, तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव, इथे मुंबईत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रचार केला. हे जे काही गणित विरोधकांनी जमवून आणलं, भलेही त्यांना त्या दलित मतदारांची मतं आकृष्ट करून घेण्याचा प्रयत्न असेल, कदाचित त्यांना संविधान वाचवायचे नाही वाचवायचे माहिती नाही, निकालानंतर आपल्याला आणखी जास्त त्याचं विश्लेषण करता येईल. पण ही जी काही भट्टी त्यांनी जमून आणली, यात मोदींना त्या मुद्द्याचा विरोध करताना किंवा लोकांना पटवून देताना खूप नाकीनऊ आल्याचं दिसतं आणि म्हणून जागोजागी नरेंद्र मोदी या मुद्द्याला धरून सातत्यानं आतापर्यंत सुद्धा भाषणामध्ये जोर देत आहेत. हा, म्हणजे आपण जर बघितलं असेल की जेव्हा नारायण राणे आणि अन्य लोक मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यांना घेण्यात आलं, नारायण राणे हे मराठा समाजाचे, पण त्यावेळी ओबीसी समाजातल्या अनेक नेत्यांना मंत्रिमंडळात, केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आणि एवढं मोठं प्रमाण मंत्रिमंडळामध्ये ओबीसी समाजाला कधीच मिळालं नव्हतं असा दावा करण्यात आला. पण आपण ज्याचा उल्लेख करताय ते दलित समाजाचा, आपण अनुसूचित जातीचा मुख्य म्हणजे उल्लेख करतायत. आणि मोदीजींच्या राजकारणाचा भाग 2014 पासून तो असा आहे की मी दिल्लीच्या ज्या ल्युटन्स दिल्ली म्हणतात त्या दिल्लीचा भाग नाहीये. मी व्यवस्थेचा शोषणाचा बळी असलेल्या समाजाचा, म्हणजे मी एक कार्यकर्ता आहे आणि तिथून मी पुढे आलेलो आहे. म्हणजे मी हॅव्हनॉट्स मधला आहे, मी वंचित समाजातला आहे, अशी प्रतिमा त्यांनी एक तयार केलेली आहे. आणि शहजादा, काँग्रेस हे सगळे एस्टॅब्लिशमेंटचे भाग आहे. हा एक भाग झाला. परंतु तरी सुद्धा दलित समाज हा आपण जर बघितलं तर जनसंघ, भाजप यांच्या परिघाच्या नेहमीच बाहेर राहिलेला आहे. भाजपने दलितांसाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी सुरू केल्या. मग त्या आदिवासी आणि दलित समाजामध्ये वेगवेगळी कामं उभी केली. पण तुम्ही जर बघितलं असेल तर ते समरसता असा शब्द वापरतात. म्हणजे समरसता म्हणजे मुख्य प्रवाह आमचा आहे आणि आमच्या प्रवाहामध्ये तुम्ही सामील व्हा. आणि मग याला आव्हान जे विद्रोही साहित्य संमेलनच्या रूपाने दिलं जातं ते असं आहे की मुख्य धारा ही तुमची, हे तुम्हाला कोणी सांगितलं? आणि त्याला चॅलेंज करून विद्रोही संमेलन सातत्याने भरवण्यात आली आणि विद्रोही संमेलन हेच मुख्य संमेलन आहे. आणि कधी कधी असंही झालं की त्याला जास्त गर्दी होते, जास्त लोक तिथे जातात. हे एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेल. परंतु मोदीजींची जी धावपळ झाली ती नक्कीच झाली आहे. एक लक्षात घ्या, त्यांची स्ट्रॅटेजी अशी होती की उत्तर प्रदेशमध्ये बघा, उत्तर प्रदेशामध्ये दलित समाज मोठ्या प्रमाणात आहे. मायावतींची प्रबळ सत्ता सुद्धा उत्तर प्रदेशने अनुभवलेली आहे आणि त्यांच्या काळामध्ये अनेक गुंडांचा समाचार घेऊन त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था अतिशय कंट्रोलमध्ये आणलेली होती. पण मायावतींना ज्या पद्धतीने त्यांनी पूर्णपणे गेल्या काही वर्षामध्ये ईडीचं आणि तपास यंत्रणांचं, विशेषतः ताजमहाल कॉरिडॉरचा मोठं स्कॅम तिथे झालं होतं, त्या प्रकरणामध्ये त्यांना एक प्रकारे नोटिसा देऊन त्यांना एकदम कमी केलं. मग गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं असेल की मायावतींचा जो भाचा किंवा पुतण्या जो आहे तो आकाश,
तो आपला वारस आहे असं त्यांनी सांगितलं. आणि आकाश हा अतिशय आक्रमकपणे बोलतो आणि आकाशने एका भाषणामध्ये बोलता बोलता एक प्रकारे अप्रत्यक्षपणे भाजपवरतीच टीका केली. त्याबरोबर मायावतींनी त्याचं पद आणि तो वारसदार आपला नाही आता त्याचं पदही सगळं काढून घेते मी असं जाहीर करून टाकलं. म्हणजे मायावतींवरती इतका दबाव आहे भाजपचा आणि त्यामुळे मायावतींना पूर्णपणे कंट्रोलमध्ये आणल्यामुळे त्यांचा प्रभावच कमी केल्यामुळे आणि त्यांनी जाणीवपूर्वक नमतं स्वीकारल्यामुळे भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशामध्ये गेल्या वेळीपासून 71-72 जागा होत्या गेल्या वेळी 60-65 वरती त्या आल्या. पण तरी सुद्धा दलित समाज हा आता आपल्याकडे खेचण्याचा एक प्रयत्न म्हणून भाजपने तो प्रयत्न केला. पण यावेळी मात्र सपा आणि काँग्रेस हे एकत्र आले. त्यांच्या ज्या सभांना उदंड प्रतिसाद मिळाला आणि शिवाय जातीगत जनगणनेचा मुद्दा जो आहे बिहारपासून सुरू झाला, नितीश कुमारनी सुरू केला. पण राहुल गांधींनी तो लोकसभेमधल्या चर्चेमध्ये सुद्धा त्याला आम्ही सर्वाधिक महत्व देतो. सगळी जनगणना करा, ओबीसींची करा, जातवार जनगणना करा अशी मागणी सातत्याने करून एक लक्षात घ्या आपण, की काँग्रेसनी जातींकडे दुर्लक्ष केलं होतं. सर्वसमावेशक राजकारणाच्या नावाखाली जातीची जी रचना आहे आणि अनेक काही जातींवरती अन्याय होतो म्हणजे दलितांवरती होतो, ओबीसींवरती होतो, ओबीसींमधल्या सुद्धा ज्या कनिष्ठतम जाती आहेत त्यांच्यावर अन्याय होतो. या परिस्थितीकडे डोळेझाक केली. मंडल आयोगाची अंमलबजावणी त्यांनी लांबवली आणि मंडल आयोग व्ही.पी. सिंगांनी जाहीर केल्यानंतर सुद्धा काँग्रेसनी त्याच्याकडे पहिल्यांदा दुर्लक्ष केलं. फारसा पाठिंबा दिला नाही आणि नंतर काँग्रेसची भूमिका बदलली. हा सगळा काँग्रेसचा जो पवित्र आहे, तो राहुल गांधी बदलू पाहत आहे आणि ओबीसींना कमी प्रतिनिधित्व मिळतं, दलितांना कमी प्रतिनिधित्व मिळतं, हे वारंवार ते अधोरेखित करत आहेत आणि या दृष्टिकोनातनं काँग्रेस हा सुद्धा जातीचं एक सकारात्मक राजकारण करू पाहतोय. आणि या देशातला जो वंचित शोषित समाज आहे त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. कम्युनिस्टांनी जातीकडे दुर्लक्ष केलं. अशी त्यांच्यावर नेहमीच टीका होते, अगदी राष्ट्रपती टीका होते. ते हो. वर्गावरती भर देतात आणि काँग्रेसनी सर्वसमावेशक म्हणजे सगळ्याच जाती समूहांना आपल्या बरोबर ठेवण्याच्या नादात एक प्रकारे ज्या पद्धतीने जोरदारपणे दलितांच्या उद्धाराचं काम करायला पाहिजे होतं किंवा ओबीसींच्या वर आणण्याचं काम ज्या तडफेने अगोदर करायला पाहिजे होतं ते न केल्यामुळे काँग्रेसच्या राजकारणाला मर्यादा आल्या आणि उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यामध्ये लालूंची सत्ता, मुलायम सिंगांची सत्ता का आली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. किंवा 1967 साली राम मनोहर लोहियांनी जे ते अगोदरच गेले पण त्यांनी जे राजकारण होतं ते दलित पिछड्या वर्गाचं राजकारण त्यांनी केलं आणि त्या जात समूहाला सत्तेमध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, काँग्रेस देत नाही. आणि म्हणून 67 साली काही राज्यामध्ये काँग्रेस विरोधी राजकारण म्हणजे काय होतं, तर ते जातीचंच राजकारण होतं, कनिष्ठ जातींचं, दलितांचं राजकारण होतं आणि त्यांना त्यांनी सत्तेत वाटा मिळवून दिला. तोच अगदी प्रकार जो आहे तो आपल्याला पुढच्या टप्प्यात व्ही.पी. सिंगांच्या काळात सुद्धा झाला. हे आपण लक्षात अगदी घेतलं पाहिजे. आणि भाजप आता काय करतंय, की सगळ्या दलितांना असेल किंवा ओबीसींना असेल तो हिंदुत्वाच्या सगळ्या चौकटीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न भाजपचा आहे.